पालघर पूर्व वेवुरेतील मस्तांग एंटरप्राइजेस कंपनीत काम करणाऱ्या 45 कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले। त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन सुरू केलं। मात्र या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला। कामगारांनी थांबवलेली कार पाहून संतप्त झालेल्या कंपनीच्या मालकिनीने थेट आंदोलनकर्त्या कामगारांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला। या घटनेत सफाळे येथील विद्या यादव वय 27 वर्ष या महिला कामगार गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायावरून कार गेल्याने त्या जागीच बेशुद्ध झाल्या। सध्या त्यांच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मस्तांग एंटरप्राइजेस ही सॉक्स आणि ॲक्सेसरीज बनवणारी कंपनी असून येथे घोलविरा, सफाळे, सातपाटी, मासवण, वरखुंटी आदी भागातील अनेक कामगार मागील 3 ते 14 वर्षांपासून कार्यरत आहेत। अलीकडेच कंपनीने कामकाजाचे तास वाढवत 8 ऐवजी 12 तास काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या। महिलांनी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत काम करायला सांगितल्यामुळे कामगारांनी विरोध दर्शवला। यामुळे रविवारपासून कामगारांना कामावर घेणं थांबवण्यात आलं। त्यांना कोणतीही लेखी सूचना न देता कंपनी गेटवरून परत पाठवण्यात आलं। हे सर्व कामगार सत्ताधारी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी सुशील चुरी यांच्या न्यू हिंदुस्थान कामगार सदस्य आहेत। रोजी सकाळी कामगार कंपनीच्या समोर शांततेत ते जमले होते। त्याचवेळी कंपनीच्या मालक नाजनीन कात्रक कारने बाहेर पडताना दिसल्या। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कामगारांनी कार थांबवली। मात्र संतापलेल्या मालकिनीने स्वतःचा कारचा ताबा घेतला आणि थेट समोर उभ्या असलेल्या कामगारांच्या दिशेने कार घातली। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिलेल्या माहितीनुसार उशिरापर्यंत जबाब नोंदवले जात होते। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।